नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25साठी अर्ज करण्यासाठीचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. 7 डिसेंबर 2025. तर 7 डिसेंबर 2025 पर्यंत आत्तापर्यंत एकूण किती अर्ज आलेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज वाढलेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज कमी झालेत, याची सगळी आकडेवारी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी टोकन नंबरचं जी व्याख्या आहे, टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबरमध्ये काय फरक आहे हे एकदा आपण समजून घेऊयात. तर एखाद्या ठिकाणी पाहू शकता, जर 31,400 इतका जर टोकन नंबर असेल आणि ॲप्लिकेशन नंबर जर 24,600 असेल, तर यामध्ये जर चेक केलं तर 6,800 असे जे अर्ज आहेत मधले, हे अर्ज म्हणजे भरलेत, ॲप्लिकेशन केलं आहे पण ते पूर्ण केले नाही आहे, पेंडिंग ॲप्लिकेशन आहे. त्याचबरोबर काही उमेदवारांचे अर्ज फी पेमेंट केलेलं नाही आहे. त्यामुळे तो टोकन नंबर जरी जास्त दाखवत असला तरी ॲप्लिकेशन नंबर जो आहे 24,600 याचनुसार तुम्हाला अर्जसंख्या पकडणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला यामध्ये व्हेरिफिकेशन होईल अर्जांची शेवटी 7 तारखेनंतरनं जी चाळणी केली जाईल, यामध्ये छाननी केली जाईल. या छाननीअंती काही जे अर्ज आहेत हे अपात्र ठरतील आणि अपात्र अर्जानंतरनं जी संख्या राहील ती अर्थातच कमी होणार आहे. त्यामुळे टोकन नंबर हा जास्त महत्त्वाचा आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आजची शेवटची तारीख आहे 7 डिसेंबर. आजची शेवटची तारीख आहे. आता काही उमेदवार काय करतायत की एखाद्या ठिकाणी अर्जसंख्या कमी आहे, कॉम्पिटिशन कमी आहे आणि त्याने अर्ज भरलाय, समजा मुंबईमध्ये अर्ज केलाय, खूप जास्त अर्ज आहेत, तर तिथला अर्ज रद्द करून ते दुसऱ्या ठिकाणी भरू पाहत आहेत. तर अशा उमेदवारांना, अशा विद्यार्थ्यांना एक सूचना, एक विनंती आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. रद्द करून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी अर्ज करायला जाल आणि साईट जर स्लो झाली, वेबसाईट जर चालत नसेल, तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण झालं नाही, दुसऱ्या ठिकाणी रद्द झालं तुमचं पहिलं ॲप्लिकेशन मुंबई ठिकाणचं आणि दुसऱ्या ठिकाणी करताय तुम्ही आणि त्या ॲप्लिकेशन पूर्ण झालं नाही, अपडेट करताना तुम्हाला काहीतरी एरर आला आणि आजचा दिवस गेला, तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी म्हणजे इकडे पण नाही आणि तिकडे पण नाही, तुमचा अर्ज पूर्णपणे कॅन्सल होऊन जाईल. आणि तुमची जी संधी आहे ही आता मिळालेली, ही अतिशय चांगली सुवर्ण संधी. कारण पोलीस भरतीसाठी पुन्हा 1 ते 2 वर्ष मेगा भरती होणार नाही आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी तुमच्या हातून निघून जाईल. वयवाढसुद्धा होऊ शकतं. तर या कारणामुळे जर तुम्हाला अर्ज भरला असेल आणि रद्द करायचा असेल तर या अगोदरच करायचं होतं. आजचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये साईटसुद्धा स्लो होऊ शकते किंवा झाली असेल, तर या कारणामुळे आत्ता ज्या उमेदवार अर्ज जो आहे रद्द करू इच्छितात आणि दुसरीकडे करू इच्छितात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. जर सुद्धा काही कारणामुळे तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण झालं नाही आणि कॅन्सल झालं, तर इथे तुम्हाला पस्तावायची वेळ येऊ शकते. त्या कारणामुळे आजचा दिवस तरी एक विनंती आहे की आज शेवटच्या दिवशी कुणी अर्ज रद्द करून दुसऱ्या ठिकाणी भरण्यासाठी प्रयत्न करू नये. ही सगळी जबाबदारी तुमची असणार आहे. तर आपण पाहूयात महत्त्वाचे जे अपडेट आहे, कोणत्या ठिकाणी किती अर्ज वाढलेत आणि किती कमी झालेत. तत्पूर्वी नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आम्ही वेळेवर देतो त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर सुरू करूयात. एकूण किती अर्ज आलेत. पहिल्यांदा CP मुंबई सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यात टॉपचं सगळ्यात जास्त अर्ज CP मुंबईसाठी आलेले आहेत. 2,52,526 हा एकूण अंदाजे अर्ज आहेत. यामध्ये कमी होतील, मी सांगितले तुम्हाला कशा पद्धतीने टोकन नंबर जे आहे हे महत्त्वाचे आहेत आणि ॲप्लिकेशन नंबर हे किती महत्त्वाचे आहेत. तर अर्ज ॲप्लिकेशन नंबरनुसार अर्ज जे आहेत असणार आहेत. तर 2,52,000 झालेत, 2,55,000 पर्यंत पकडू शकता फायनल आजची आकडेवारी. आता त्यानंतर किती कमी होत आहेत छाननी अंती ते सुद्धा आपण चेक करणार आहोत. त्यानंतर आपण दुसरं पाहूयात. CP नागपूर सिटीसाठी 34,993 हा टोकन नंबर आहे आणि यामध्ये जर चेक केलं तर ॲप्लिकेशन नंबर 25. तर यामध्ये अंदाजित अर्ज जे आहे, अर्जसंख्या ही 34,993 इतकी आहे. त्यानंतरनं CP ठाणे शहरसाठी, CP ठाणे सिटीसाठी आपल्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे 41,675. आता सध्याची हे जुना ॲप्लिकेशन नंबर आहे, त्यामुळे ही आकडेवारी 46 ते 47,000 पर्यंत गेलेली असणार आहे. पुढे पाहूयात. CP पुणे शहर, CP पुणे सिटीसाठीचा हा यामध्ये ॲप्लिकेशन नंबर 72,468.
पण एक्झॅक्टली जो टोकन नंबर जो आहे किंवा ॲप्लिकेशन संख्या जी आहे टोकन नंबरनुसार ही 90,000च्या वरती ही गेलेली आहे. पुणे शहरसाठी 90, 95, 1,00,000च्या वरती गेलेली आहे. ही सुद्धा थोडीशी जुना आकडा आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात पुढे सीपी पिंपरी चिंचवडसाठी. सीपी पिंपरी चिंचवडसाठी 18,000पेक्षा जास्त अर्ज 20 ते 22,000 सुद्धा पकडू शकता. थोडीशी जुनी आकडेवारी मी तुम्हाला सांगत आहे, कारण सध्या जास्त अर्ज येत नाहीत आणि जे अर्ज करतायत त्यांची सुद्धा माहिती आपल्याकडे शेअर केली जात नाहीये. त्यामुळे यामध्ये आकडेवारीमध्ये जास्त बदल होत नाही. एकेरी दुहेरी अशाच पद्धतीने हे आकडे येत आहेत. पाहू शकता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी एक अपडेट सांगणार आहे, महत्त्वाची माहिती. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहायचा आहे. सीपी मुंबई रेल्वे पोलीस स्टडीचा पाहूयात आपण. 31,959 हा टोकन नंबर, 24,575 अर्ज क्रमांक, म्हणजे 31,959 इतके ॲप्लिकेशन जे आहे अर्ज सीपी मुंबई रेल्वेसाठी आलेले आहेत. त्यानंतर जर आपण चेक केलं, पोलीस कॉन्स्टेबल पद आहे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस SP जिल्ह्यांसाठी. ग्रामीण आणि छोट्या जिल्ह्यात सगळ्यात कमी अर्ज म्हणजे 10 ते 20,000च्या आतमध्येच ही अर्ज संख्या आहे. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा जी आहे हे सगळ्यात कमी आहे. तर या अंतर्गत आपण पाहूयात SP अमरावती ग्रामीणसाठीचा टोकन नंबर जो आहे आत्तापर्यंत 21,364. ॲप्लिकेशन नंबर जो आहे 16,450 इतका. म्हणजे एकूण अर्ज जे आहेत अंदाजित आपण पकडले तर 21,000 प्लस 22,000पर्यंत अंदाजित आकडा हा पकडला जाऊ शकतो. SP नागपूर ग्रामीणसाठी पाहूयात. 15,603 हा टोकन नंबर आहे आत्तापर्यंत. ॲप्लिकेशन नंबर आत्तापर्यंत 11,513. म्हणजे एकूण अर्ज जे आहे अंदाजित 17 ते 17,500पर्यंत पकडले जाऊ शकतात. त्याच्यानंतर SP अकोलासाठी पाहतोय. 11,814 हा ॲप्लिकेशन नंबर आहे. म्हणजे 13 ते 13,500पर्यंत यामध्ये जे अर्ज संख्या आहे या ठिकाणी आली आहे SP अकोलासाठी. SP बुलढाणासाठी पाहूयात. 8,136 ॲप्लिकेशन नंबर आणि 5,697 इतका. यामध्ये टोकन नंबर 8,136 आहे. ॲप्लिकेशन नंबर 5,697 म्हणजे 8,500पर्यंत ही अर्जसंख्या केलेली आहे. SP नाशिक ग्रामीणसाठी 14,000. यामध्ये टोकन नंबर आहे. ॲप्लिकेशन नंबर 11,000पर्यंत म्हणजे 16 ते 17,000पर्यंत SP नाशिक ग्रामीणसाठी तुम्ही आकडेवारी पकडू शकता. हे सगळे जे घटक आहेत 20,000च्या आतमध्येच आहेत. त्याच्यानंतर जळगावसाठी पाहूयात. जळगावसाठी 11 ते 12,000पर्यंत यामध्ये अर्जसंख्या असेल. SP नांदेडसाठी 13,000. यामध्ये टोकन नंबर आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 10,000 म्हणजे 13 ते 13,500पर्यंत ही अर्जसंख्या पकडली जाऊ शकते. सगळ्यात कमी SP वाशिमसाठी. ही जुनी जरी आकडेवारी असली 3365ची, म्हणजे यामध्ये ॲप्लिकेशन नंबर 2588 म्हणजे यामध्ये मुली यांचं सुद्धा आकडेवारी असेल, पुरुष आणि महिला उमेदवारांसाठीचं. तर 3400 ते 3500पर्यंत ही आकडेवारी जास्तीत जास्त 3600पर्यंत जाईल. यामध्ये एकेरी दुहेरीच अर्ज वाढत आहेत, जास्त अर्जसंख्या यामध्ये वाढत नाहीये. काही ठिकाणी पाहू शकता आपण जुनी आकडेवारी आहे 3365ची, मी अपडेट केली नाहीये, तरी सुद्धा 3400 ते 3600पर्यंत ही आकडेवारी पकडली जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण प्रिझन कॉन्स्टेबल कारागृह पदसाठी पाहूयात. कारागृह जे पद आहे यामध्ये पोलीस कारागृह यामध्ये मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये 1,00,000हून अधिक अर्ज आलेत. नागपूरमध्ये सुद्धा 70,000पेक्षा जास्त यासाठीची आहे स्पर्धा. ही पोलीस शिपाई पदासारखीच या ठिकाणी सुद्धा आहे. तर मुंबई कारागृहासाठी पाहू शकता 15,400 इतका टोकन नंबर. ॲप्लिकेशन नंबर 87,591 म्हणजे 1,16,000पर्यंत तुम्ही अर्जसंख्या 1,20,000पर्यंत ही अर्जसंख्या अंदाजे पकडू शकता. पुणे कारागृह 84,671 टोकन नंबर आत्तापर्यंत. ॲप्लिकेशन नंबर 58,474 म्हणजे 95,000 ते 1,00,000पेक्षा अर्ज जास्त गेलेत पुणे कारागृहासाठी. आता नागपूर कारागृहाची ही जुनी आकडेवारी आहे 70,000 म्हणजे 80,000पर्यंत कदाचित हे गेलेलं असणार आहे. नवीन आकडेवारी आपल्याकडे नाही आहे, कारण जास्त ॲप्लिकेशन नंबर आपल्याकडे आता मिळत नाही आहेत. त्याच्यानंतर नागपूर कारागृहाची लेटेस्ट आपल्याकडे आकडेवारी यामध्ये अर्ज क्रमांक टोकन नंबर आहे 64,972 म्हणजे याचा पण 64,932 आहे. म्हणजे यामध्ये जर आपण चेक केलं 75,000 ते 80,000पर्यंत नागपूर कारागृह लेटेस्ट आकडेवारीनुसार जाऊ शकतो. नाशिक कारागृहासाठीचे आपण पाहिले. त्याच्यानंतर नागपूर कारागृह पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नाशिक कारागृह पाहूयात.
नाशिक कारागृह पोलीससाठीची यामध्ये 50,000 प्लस 50,000 ते 52,000 पर्यंत ही आकडेवारी असेल कारागृहासाठीची. त्याच्यानंतर ना आपण SRPF पाहणार आहोत. SRPFमध्ये मी वरणगावसाठीची मागच्या व्हिडिओमध्ये आकडेवारी चुकली होती. 70,000 प्लस असताना मी 7,000 सांगितले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण ते करेक्शन केलेलं आहे. SRPF गट अर्ज आकडेवारी पाहूयात. यामध्ये गोंदियामध्ये 35,000 आहेत, दौंडमध्ये 47, 48 आणि वरणगावमध्ये 70,000 प्लस केलेत. सगळ्यात पहिल्यांदा गट 15 बेसिक ॲप गोंदिया SRPF साठीचे. यामध्ये टोकन नंबर हा जुना आहे, ॲप्लिकेशन नंबर सुद्धा जुनाच आहे. म्हणजे 35,000 प्लस 35 ते 38,000 पर्यंत ही अर्जसंख्या या ठिकाणी आहे. गट 20 वरणगावसाठी 71,000 प्लस ही अर्जसंख्या गेलेली आहे, 71,000 ते 72,000 पर्यंत. गट 7 दौंडसाठी जो ॲप्लिकेशन नंबर होता 44,428 हा खूप जुना आहे. यामध्ये 1 ते 2 तारखेचा आहे, म्हणजे 48 ते 49,000 तुम्ही आकडा जो आहे पकडू शकता गट 7 साठीचा. आता यामध्ये सुद्धा छाननीअंती पुन्हा अर्जसंख्या ही कमी होणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी छाननीअंती 10 ते 20,000 अशा पद्धतीने मोठ्या ठिकाणी जे आहे मुंबई शहर पुणे शहर अर्ज रद्द होणार आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे पाहूयात चालक ड्रायव्हर पदासाठीची अर्जांची आकडेवारी. आता चालक पदासाठी अर्ज कमी आलेत 5,000 ते 20,000 पर्यंत. विशेषतः वाशिम सारखं जो ठिकाणी आहे यामध्ये कमी स्पर्धा आहे. तर या अंतर्गत आपण चेक केलं SP नाशिक ग्रामीण चालकसाठी टोकन नंबर जो आहे आतापर्यंत 19,000चा आहे. ॲप्लिकेशन नंबर सुद्धा 19,000 पर्यंतच होता. तर यामध्ये एकूण अर्ज जर आपण चेक केले तर 21 ते 22,000 पर्यंत हे गेलेले आहेत. SP धाराशिव चालकसाठी 11,000 यामध्ये टोकन नंबर ॲप्लिकेशन नंबर 9,675 म्हणजे 12,000 पर्यंत 12,500 पर्यंत SP धाराशिव चालकसाठीची ही आकडेवारी पकडली जाऊ शकते. धाराशिव चालकसाठी किंवा चालकसाठी सुद्धा जास्त अर्ज हे काही ठिकाणी आलेले आहेत. SP हिंगोली चालकसाठी जर चेक केलं तर 8,364 हा टोकन नंबर म्हणजे 9,000 ते 9,500 पर्यंत ॲप्लिकेशनची आकडेवारी आहे. SP वाशिम चालकसाठी 5,000 ते 5,500 पर्यंत वाशिमसाठी आलेले आहेत. 5,600 जास्तीत जास्त पकडू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात कमी स्पर्धा आपल्याला माहितीच आहे बॅट्समनसाठीची आहे. जागासुद्धा कमीच आहेत, 1,000 ते 3,000 पर्यंत या ठिकाणी अर्ज आलेत. पुणे बॅट्समनसाठी 3,000 पेक्षा जास्त गेलेत. नवी मुंबई बॅट्समनसाठी 2,000 प्लस, गोंदिया बॅट्समनसाठी 1,800, सोलापूर बॅट्समनसाठीचे एकूण पाहिले तर 1,700 प्लस आहेत. त्याच्यानंतर वाशिम बॅट्समनसाठी 1,700 ते 1,800च, यवतमाळ बॅट्समनसाठी 1,400 प्लस, संभाजीनगर बॅट्समनसाठी 1,000 प्लस. त्याचबरोबर CP बॅट्समनसाठी CP मुंबई बॅट्समनसाठी 1,300 प्लस इतकी अर्जसंख्या ही आलेली आहे. आता कुणीतरी विचारलं होतं, एक कमेंट होती, मीरा भाईंदरचं अपडेट दिली नाही. तर मीरा भाईंदरचा शेवटचा अर्ज आपल्याकडे आला होता 1 तारखेला मला वाटतंय, आणि त्याच्यानंतर नवीन अर्ज आपण जे ॲप्लिकेशन नंबर जो आहे हा आपल्याकडे मिळालेला नाही आहे. त्यामुळे शेवटचीच आकडेवारी आहे, नवीन लेटेस्ट नसल्यामुळे मी ती यामध्ये इन्क्लूड केलेली नाही आहे. तर अशा पद्धतीने ही आपण सगळी आकडेवारी प्रत्येक घटक प्रत्येक पोस्टनुसार पदानुसार आपण पाहिलेली आहे. शिपाई, त्याच्यानंतर आपण चालक पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर बॅट्समन आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हर चालकसाठीची झाली. तर यामध्ये सगळ्या पदांसाठीचे आपण चेक केले. तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. व्हिडिओच्या शेवटी जी महत्त्वाची गोष्ट मी सांगणार होतो, तर या अंतर्गत पाहू शकता कोणत्याही ठिकाणी किती अर्ज असू द्यात, तुम्हाला जी स्पर्धा आहे ती सगळ्या ठिकाणी सेमच मिळणार आहे. जास्त जरी अर्ज असले तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रूव्ह करून त्या जागांसाठी तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमचं जे स्थान आहे, तुमची जॉईनिंग असेल किंवा नियुक्ती जे आहे सिलेक्शन हे मिळवणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे आत्ता या वेळेला शेवटचा दिवस आहे, कुणीही अर्ज रद्द करण्याच्या या गोंधळ जो आहे त्यामध्ये न पडावं. त्याच्यानंतर पाहू शकता जर अर्ज रद्द केला पहिला आणि दुसऱ्या ठिकाणी भरायला गेलोय आणि पूर्ण झालं नाही आणि साईट बंद झाली तर यावेळेला पण तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाहीये. आणि या कारणामुळे असं कुणीही करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये असं महत्त्वाचं आहे. पाहू शकता स्पर्धा जी आहे ही सगळ्या ठिकाणी सेमच आहे. तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्ही आउट ऑफ आता सध्या तुमचं लक्ष जे आहे संपूर्णपणे हे ग्राउंडकडं मैदानीकडे असणं आवश्यक आहे. मैदानीसाठीची तयारी करताना अजून तुमच्याकडे 2 महिने हे बाकी आहेत. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या 2-3 आठवड्यामध्ये कदाचित तुमची ग्राउंड येऊ शकते. तर याची तयारी चांगल्या पद्धतीने आउट ऑफ घेण्यासाठी प्रत्येक
यामध्ये कॅटेगरी प्रकारामध्ये आउट ऑफ घेण्यासाठीची तयारी करून तुम्ही तुमचं सिलेक्शन जे आहे यासाठीचे चान्सेस मिळवू शकता. किती अर्ज आलेत याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे, थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र तुमची तयारी कितपर्यंत आहे यावर सगळं तुमचं पुढचं यश अवलंबून आहे. सगळ्या पुढच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आजची ही अपडेट आहे. संध्याकाळी आपण एक फायनल अपडेट देऊ, त्याच्यानंतर एकदम फायनल आकडेवारी, ऑफिशियल आकडेवारी प्राप्त होईल पोलीस भरतीबाबतची, ती सुद्धा आपण देणार आहोत. तर अशा पद्धतीने या सगळ्या अपडेट आपण वेळेवर घेणार आहोत. आत्तापर्यंत जर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच मी पोहोचवणार आहे पोलीस भरती 2025 बाळबुतच्या. धन्यवाद.